नमस्कार, मी उज्ज्वला फूड कॉर्नर MS12 मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची पारंपरिक अशी डिश, ती म्हणजे मासवडी। वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, पण आपण आज एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे 1 वाटी खोबरं घेतलंय आपण। इथे पाव वाटी तीळ आहे, पांढरे तीळ आहे। हे शेंगदाणे घेतलेत, भाजलेले शेंगदाणे इथे अर्धी वाटी। कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेली आपण इथे। एक कांदा आणि 5-6 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात आपण इथे। आता इथे खसखस आहे, 1 मोठा चमचा खसखस आहे इथे। गरम मसाला घेतलाय आपण। जिरे लागणार आहे आपल्याला यासाठी। इथे काळा मसाला आहे, आपल्याला मिश्रणात टाकायला लागणार आहे। आणि धने जिरे पावडर आहे, इथे पूड आहे, मिक्स आहे ही। आता आपण हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे। ही इथे आपल्याला दिसत असेल मिरची आहे, 4 मिरच्या आहे आणि 5-7-8 लसणाच्या पाकळ्या आहे, हे आपल्याला नंतर लागणार आहे। आता आपण हे जे मसाले घेतले ते आपण भाजून घेऊया मंद आचेवर, मस्त असा वास सुटेपर्यंत। आता पांढरे तीळ घालून घेतले कढईमध्ये मी। कढई अगोदर गरम करून घेतली आपण। गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे, फार मोठा करायचा नाहीये, नाहीतर आपलं मसाले जळून जातील। हे बघा, मस्त अशी आपले पांढरे तीळ कढईमध्ये उडता आहेत, याचाच अर्थ व्यवस्थित असे भाजले जात आहेत ते। आता आपण यामध्ये खसखस टाकून घेतली आहे इथे। खसखस सुद्धा आपल्याला छान अशी सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायची आहे। आता आपली खसखस भाजून झाली। आपण यामध्ये खोबरं घेतलं होतं ते टाकून घेऊ, ते सुद्धा आपल्याला छान भाजायचं आहे। हे मसाले फार असे जाळायचे नाही आहेत आपल्याला, फक्त कलर चेंज झाला खोबऱ्याचा की आपल्याला हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या वडीला छान टेस्ट येते। मसाले व्यवस्थित भाजले की, फार जाळले की ते कडवट लागते वडी खायला, त्यामुळे हे थोडासा गोल्डन कलर झाला की लगेचच सर्व आपल्या काढून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये कांदा आणि लसूण टाकून घेतलाय मी। हा सुद्धा तेलाशिवायच भाजायचा आहे, तेल घालायचं नाहीये। तेल घातलं तर आपला मसाला असा चिपचिपीत होतो, ज्यामुळे आपली वडी चांगली लागणार नाही। हे बघा, गोल्डन कांदा झाला की आपण काढून घेतला इथे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि खसखसचं वाटण आहे, इथे मी शेंगदाणे अर्धे घालून घेतले। आता हे थोडंसं जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायचंय, फार बारीक करायचं नाहीये। यातला अर्धा मसाला मी साईडला काढून ठेवला आहे, कारण आता आपल्याला कांदा लसूण यामध्ये घालून घ्यायचंय, कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि मग याची आपल्याला बारीक पेस्ट करायची। याची सुद्धा फार बारीक पेस्ट करायची नाहीये। जिरे घातले मी अर्धा चमचा यामध्ये। आता इथे गरम मसाला घालून घेतलाय मी यामध्ये। काळा मसाला घातलाय मी 1 चमचा। धने जिरे पूड घातली, आपल्या आवडीचे आपण कुठलेही मसाले यामध्ये घालू शकतो। लाल तिखट सुद्धा घालू शकतो। आता मी येथे मीठ घालून घेतलंय अर्धा चमचा। आपल्याला किती प्रमाण पाहिजे त्यानुसार मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। येथे कोथिंबीर घातली मी आता इथे। आता हे बारीक करून घेतलंय, आपल्याला दिसत असेल कांदा आणि खोबऱ्याचं मिश्रण। आता ही मिरची आणि लसूण जे आहे ते आपल्याला पिठलं जे करायचंय वडीसाठीचं, त्यासाठी याची बारीक पेस्ट करून घ्यायची। त्यासाठी मी इथे अर्धा चमचा जिरे घालून घेतले इथे आणि यामध्ये थोडंसं आपण मीठ घालून घेऊया आणि छान अशी याची बारीक पेस्ट करून घेऊया मिक्सर मध्ये। आपल्याला दिसत असेल इथे बेसन पीठ घेतलंय मी इथे, 2 वाट्या बेसन पीठ आहे। 7 ते 8 व्यक्तींसाठी पुरेशी अशी वडी बनते ह्याची। आता ही लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे, आपण जी मगाशी पाहिली होती। आता कोथिंबीर, ही बारीक कापलेली कोथिंबीर आहे। हळद लागणार आहे आपल्याला। येथे मोहरी आहे, मोहरी आपल्याला अर्धा चमचा लागणार आहे आणि हिंग आहे। हिंगामुळे टेस्ट मस्त येते आणि पोटाचा त्रासही होत नाही। बेसन पीठ असल्यावर पोटाचा त्रास होण्याची शक्यता असते, म्हणून हिंग घातल्यामुळे आपल्याला कुठलाही त्रास होत नाही, पचनाला सोपे होऊन जाते, हलके होते पिठले।
आता कढई घेतली आहे, कढईमध्ये मी तेल घालून घेतलंय. तेल आपलं मस्त असं गरम झालंय. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालतीये मी. आपल्याला दिसत असेल मोहरी छान अशी तडतडती. आपल्या कुठल्याही भाजीला आपण फोडणी देताना फोडणी छान बसली तरच आपल्या भाजीला टेस्ट छान येते, हे इथे ध्यानात घ्यायचे आपण. आता लसूण आणि मिरचीची पेस्ट ही आपण करून घेतली आहे, ही इथे घालून घ्यायची, मस्त अशी फ्राय करायची आहे. छान असा सुगंध सुटला आहे ह्याचा मिश्रणाचा. आता थोडीशी आपण कोथिंबीर कापलेली घालून घेऊया यामध्ये. आता हे हळद पावडर टाकते मी, छोटा अर्धा चमचा हळद पावडर टाकली आहे. हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं. आता यामध्ये मी पाणी घातलं आहे. आपल्याला जे पिठलं करायचं आहे वडीसाठीचं, त्यासाठी मी इथे पाणी घालून घेतलं. या पाण्याला मस्त अशी उकळी आणायची आहे आपल्याला. आता आपण 2 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, इथे 3.5 वाटी पाणी आपल्याला लागणार आहे. कधी कधी पीठ आपलं जास्त जाड असू शकतं किंवा जास्त बारीक असू शकतं, त्यानुसार आपल्याला पाणी व्यवस्थित प्रमाणातच घ्यायचं. यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतलंय मी. आपण मिरची वाटताना सुद्धा यामध्ये मीठ घालून घेतलेलं होतं. आता आपल्याला दिसत असेल आपल्या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे इथे. आता अशी उकळी आली की आपण यामध्ये थोडं थोडं करून बेसन पीठ यामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि एका हाताने यामध्ये ज्या गाठी होतात त्या फोडून घ्यायच्या आहे. आपल्याला दिसत असेल असं गोल गोल फिरून आपण हळूहळू पीठ सोडायचं आहे. एका हाताने पीठ सोडायचं आहे आणि एका हाताने यामध्ये होणाऱ्या गाठी सर्व अशा फोडून घ्यायच्या आहे. मस्त असं मऊ पिठलं आपल्याला हटायचं आहे. ते आपल्याला आपण बघू शकता सर्व गाठी याप्रमाणे आपण फोडून घ्यायच्या आहेत. मऊ पिठलं छान झालं की आपली वडी थापताही आपल्याला छान येते, नाही तर मग वडीचे तुकडे पडण्याची शक्यता असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पिठलं व्यवस्थितच शिजलं पाहिजे, तरच आपली वडी छान होते, नाही तर आपल्या वडीचे तुकडे होतात. आता झाकण ठेवून घेतलंय आपण 2 ते 3 मिनिटं येते वाफेवर शिजवण्यासाठी पिठलं. आपण बघू शकतात आपलं पिठलं मस्त असं शिजलेलं आहे, फार छान असा सुगंध सुटलेला आहे या पिठल्याचा. आता हे सर्व असं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचंय आपल्याला. 3 ते 4 मिनिटात व्यवस्थित असं शिजून होतं हे. जेव्हा याला अशा जेव्हा वाफ येते याची आणि असे बुडबुडे निघायला सुरुवात होती पिठल्यामधून, तेव्हा समजून घ्यायचं आपलं पिठलं व्यवस्थित असं शिजलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून घेते मी. हे अजिबात आपल्याला थंड होऊ द्यायचं नाहीये, थंड झालं तर आपल्याला वडी थापता येणार नाही. इथे मी एक कापड घेतलंय, त्याला थोडंसं तेल आणि पाणी एकत्र करून लावून घेतलंय आणि त्यावर आता आपण हे बेसन टाकून घेऊया आणि याची मस्त अशी पोळी थापून घेऊया. गोल असं थापून घ्यायचं हे व्यवस्थित असं. फार गरम असतं हे, हाताला चटके बसतात. मी असं चमच्याच्या साह्याने हे फिरवून घेतलंय, व्यवस्थित असं गोल करून घेतलंय. आता जो मसाला आपण वाटला आहे शेंगदाणे खोबरे खसखसचा पांढरे तीळ घालून, तो यावर असा फिरवून घ्यायचा आहे मस्त. जेवढा शक्य असेल तेवढा आपण जास्त मसाला भरायचा आहे, त्याच्याने आपली वडी एकदम मस्त अशी टेस्टी लागते, छान लागते. आपल्याला दिसत असेल सगळीकडून व्यवस्थित त्याला मसाला आपण लावून घेतला आहे. पाण्याचा हात घ्यायचा, चटका बसत असेल तर पाण्याचा हात घेतला की आपल्याला थापणं सोपं जातं. आपल्याला दिसत असेल याप्रमाणे गोल गोल असं मस्त रोल करायचा आहे. रोल करताना दोन्ही बाजूला व्यवस्थित दाब देऊन प्रेस करूनच हे करायचं आहे, रोल करायचं आहे. नाही तर आपण जर वरच्यावर ते फक्त गोल केलं तर ते व्यवस्थित चिकटणार नाही किंवा आपल्या वडीला चांगला आकार येणार नाही. आपल्याला दिसत असेल इथे हळूहळू रोल पुढे सरकत न्यायचा आहे आणि मस्त माशाचा आकार जसा असतो तसा आकार या वडीला द्यायचा आहे आपल्याला, त्रिकोणी असा. आपल्याला दिसत असेल इथे असं व्यवस्थित सगळीकडून सारखा दाब देऊन मस्त असं थापून घ्यायचं, याला रोल करून घ्यायचं आहे. आता आपली वडी मस्त अशी माशाच्या आकाराची वडी आपल्याला दिसत असेल तयार झाली आहे. आता हे व्यवस्थित असं हळूवार अलगद असं हे आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. घाई करायची नाहीये काढताना, नाही तर मग त्याचे तुकडे पडू शकतात. आपण बघू शकता इथे मस्त असा आपला रोल वडीचा तयार झाला आहे. त्यावर खोबरं आणि कोथिंबीर आपण घालून घेऊया. आपण थापताना सुद्धा कापडावर खोबरं आणि कोथिंबीर टाकू शकतो, ती सुद्धा छान लागते, परंतु मी आता वरून घालून घेते इथे.
आणि रोल थंड असल्यामुळे ते त्याला लगेच लागून जातात. आता आपण रस्सा तयार करण्याची तयारी बघूया. आता कांदा घेतला इथे कापून मी, अर्धा वाटी खोबरं आहे इथे, 2 हिरव्या मिरच्या आहे, 4 काजू घेतले आपण, 1 वाटी फुटाण्याची डाळ आहे इथे, मीठ घेतलंय आपण, मुठभर कोथिंबीर आहे आणि आलं लसूण आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घेतलंय आपण. आता हा सुद्धा मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आपण. अगोदर आपण कांदा भाजून घेऊया. कांदा भाजायला कारण 5 ते 7 मिनिटे लागतात, त्यामुळे कांदा भाजून घ्यायचा आपल्याला. आता मी तेल टाकलंय, तेलामुळे आपला कांदा पटकन फ्राय व्हायला मदत होते. आता यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलंय. मीठ टाकल्यामुळे सुद्धा आपला कांदा लवकर भाजायला मदत होते. थोडंसं मीठ टाकलंय मी इथे. आता आपल्या कांद्याला गोल्डन कलर आलाय, ब्राऊन झालाय कांदा. थोडासा जास्त भाजला तरीही भाजी छान लागते आपली. फक्त कांदा कच्चा ठेवायचा नाही इथे, नाही तर आपण जो रस्सा करणार आहोत तो गोड गोड लागतो. त्यामुळे कांदा यातला व्यवस्थितच भाजला गेला पाहिजे, हे ध्यानात ठेवायचे आहे. येथे 2 हिरव्या मिरच्या घातल्यात मी, 4 काजू घातले. काजू ऑप्शनल आहे, नसल आपल्याला चालत तर आपण फक्त फुटाण्याची डाळ घातली तरीही चालेल. येथे लसूण घालून घेतलाय मी, आलं घालून घेतलंय, ते फुटाण्याची डाळ पण मी इथे घालून घेतली 1 चमचा. आपल्याला दिसत असेल हे सर्व सामान किंवा हे सर्व पुन्हा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय 2 ते 3 मिनिटं. आता आपण जे खोबरं घेतलंय हे सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचंय. आपल्याला दिसत असेल मस्त असा सुगंध येतोय आपल्या मसाल्याचा. छान असं भाजायचंय, हे थोडंसं जास्त भाजलं तरीही छान लागतं. आपल्याला दिसत असेल येथे आपला मसाला मस्त असा भाजून तयार आहे. आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाला काढून घेऊया. कोथिंबीर घालून पुन्हा सर्व आपण कढई मध्ये फिरवून घेऊया, म्हणजे राहिलेला मसाला कढईमध्ये चिकटलेला कोथिंबीरीमुळे सर्व निघून येते. आता हे मिश्रण आहे खोबरं आणि खसखसचं, हे सुद्धा थोडंसं 1 चमचाभर मी मसाला बारीक करताना यामध्ये घालणार आहे, जे वडीसाठी आपण तयार केलेलं आहे. त्यामुळे सुद्धा आपल्या रश्श्याचा एकदम छान सुगंध येतो आणि टेस्टही फार छान लागते. आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय मी, कोथिंबीर घातली त्यामध्ये थोडी. इथे लाल तिखट घातलंय मी 1 चमचाभर. आपल्याला जास्त तिखट आवडत असेल तर आपण जास्त लाल तिखट घातलं तरीही चालू शकेल. इथे आपल्या आवडीनुसार आपण मसाल्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकतो, किंवा आपल्याला कुठले मसाले आपल्याला आवडतात भाजीमध्ये ते कुठलेही मसाले आपण यामध्ये घालू शकतो. परंतु कांदा लसूण मसाला घातलाय मी इथे. थोडासा काळा मसाला सुद्धा अर्धा चमचा घातलाय. धने जिरे पूड घालून घेतली मी इथे. आपल्याला दिसत असेल जे आपण वाटण करून घेतलंय ते आपण आता यामध्ये घालून घ्यायचंय आणि मस्त असं फ्राय करायचंय. हे मंद आचेवरच करायचं आहे. फार फुल केलं तर खालून मसाला जळण्याची शक्यता असते गॅस फुल केला तर. आता हे व्यवस्थित सारखं मिश्रण आपल्याला ढवळत राहायचंय, हलवत राहायचंय तेल सुटेपर्यंत. आपल्याला दिसत असेल साईडने तेल सुटायला सुरुवात झाली आहे. आता शेंगदाणे आणि खोबऱ्याचा जो कूट आपण अगोदर काढून घेतलेला आहे तो सुद्धा मी 1 चमचा यामध्ये घालून घेतलाय. जो जाडसर आपण कूट थोडासा साईडला ठेवलेला होता तो. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे आपल्या रश्श्याला मस्त अशी तर्री येते. थंड पाणी घालायचं नाहीये, थंड पाण्यामुळे तर्री येत नाही आपल्या भाजीला. कुठल्याही भाजी करताना लक्षात ठेवायचं हे. आता येथे कस्तुरी मेथी टाकली आहे मी, कोथिंबीर घालून घेतली आहे. कस्तुरी मेथीमुळे आपल्या भाजीला किंवा आपल्या रश्श्याला मस्त असा सुगंध सुद्धा येणार आहे आणि चव देखील फार वाढणार आहे आपल्या रश्श्याची. आपल्याला दिसत असेल येथे मस्त अशी तर्री आलेली आहे आपल्या रश्श्याला. आपला रस्सा बनून तयार आहे इथे आपला. आता या वड्या थंड झाल्या, या मस्त अशा छान आकारात आपल्याला कापून घ्यायच्या आहे. फार सुंदर लागते ही भाजी, नक्की ट्राय करा. कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.